आणि हे सायंटिफिक स्टडी झालेले आहेत. सायंटिफिक स्टडी झाल्यानंतर बऱ्याच लोकांना याचा बेनिफिट झालेला आहे. आणि माझ्या क्लिनिकला तर थोडंफार प्रमाणात आयुर्वेदिक असो का होमिओपॅथी असो का ॲलोपॅथी असो थोडेफार कमी जास्त प्रमाणात साईड इफेक्ट होतातच. आज अशाच एका आपण घरगुती उपचारावर विषयाबद्दल आपण जाणून घेऊया की असं घरच्या घरी तेव्हा मला असं वाटतं की जितकं जास्तीत जास्त तुमचं नॅचरल फॉर्ममध्ये जेव्हा केव्हा आपल्याला सर्दी खोकला होतो तेव्हा आपण हळदी आणि दुधामध्ये टाकून नायट्रिक ऑक्साईड सिक्रेट व्हायचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. आणि त्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या डे बाय डे आपल्या माइंडमध्ये अँझायटी डिप्रेशन कमी झाल्यामुळं आपल्याला टायमिंग वाढण्यासाठी किंवा त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, जेव्हा केव्हा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला असं वाटतं की जितकं जास्तीत जास्त तुमचं नॅचरल फॉर्ममध्ये किंवा नॅचरली तुम्हाला रिझल्ट येतील तितकं चांगलं. कारण औषधी महाग असतात, डॉक्टरांच्या फीज पण महाग असतात आणि त्याची तुम्हाला गरज पडली नाही पाहिजे. आणि त्याचसाठी मी ह्या शृंखलेमधून घेऊन आलेलो आहे घरगुती उपचार. आज अशाच एका आपण घरगुती उपचारावर विषयाबद्दल आपण जाणून घेऊया की असं घरच्या घरी कोणतं असं ड्रिंक घेतल्यानंतर आपल्याला प्रॉपर इरेक्शन येतील, आपला टायमिंग वाढण्यासाठी मदत होईल आणि आपल्या काम इच्छा वाढण्यासाठी मदत होईल. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की कोणतेही औषध घेतलं तर थोडंफार प्रमाणात आयुर्वेदिक असो का होमिओपॅथी असो का ॲलोपॅथी असो थोडेफार कमी जास्त प्रमाणात साईड इफेक्ट होतातच. आता हे साईड इफेक्ट जर टाळायचं असेल तर तुम्हाला नॅचरोपॅथीमध्ये किंवा नॅचरल फॉर्ममध्ये तुमच्याकडून नॅचरल फॉर्ममध्ये आपल्याला वळवावं लागेल. कारण की जितकं नॅचरली आपण आपल्या शरीराला चांगलं करू शकतो तितकं चांगलंच. कारण की आपल्या निसर्गाने आपल्या बॉडीने जसं ऑटोपॅथी आहे आपल्याला एक पद्धत दिली आहे, एक सिस्टम दिली आहे की जेव्हा हे औषधी इन्व्हेंट झाले नव्हते तेव्हा पण आपण चांगलंच जगायचो. तर त्यासाठी तुम्हाला नॅचरल फॉर्ममध्ये काय काय म्हणजे घेतलं तर तुमचं प्रॉपर इरेक्शन येऊ शकतं, प्रॉपर टायमिंग वाढू शकतो. त्या विषयाबद्दल आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात सायंटिफिक माहिती घ्यायचा नक्कीच प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश आणि मी 40 वर्षापासून या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहे. खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजचे रोज तुम्हाला मी काही ना काही घरगुती फॉर्म्युले तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. तो फॉलो करायचा नाही करायचा तो तुमचा प्रश्न. आणि खरोखर माझे व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तर त्यातला मेन जो घटक आहे तो आहे कर्क्युमिन, ज्याला आपण म्हणजे टर्मेरिक पावडर म्हणतो किंवा हळद म्हणतो. आता हळदीचं आपल्या आयुर्वेदिक शास्त्रानुसार काय उपयोग आपल्या शरीरामध्ये आपण घेऊ शकतो हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. कारण की जेव्हा केव्हा आपल्याला जखम होते तेव्हा आपण हळद लावतो, जेव्हा केव्हा आपल्याला सर्दी खोकला होतो तेव्हा आपण हळदी आणि दुधामध्ये टाकून ते पण पितो. म्हणजे हळदीला आपण नॅचरल अँटीबायोटिक म्हणून पण आपण वापर करतो. आणि ह्याच हळदीचं नॅचरल फॉर्ममध्ये हे तुम्हाला माहीतच नाही की आपल्या एंडोथेलियम म्हणजे आपल्या रक्तवाहिन्याच्या जे आतील वॉल असतात याला वारंवार जखमा होत राहतात. आणि या जखम झाल्यामुळे काय होते, याला म्हणजे बारीक बारीक मायक्रोस्कोपिक जखमा झाल्यामुळे काय होतं की या वॉलमधून नायट्रिक ऑक्साईड सिक्रेट व्हायचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. आणि त्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या डे बाय डे ह्या नॅरो होतात, त्या फुलत नाहीत. आणि त्याच्यामुळं आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा कमी होतो. आणि ही हळद काय करते, जर रोज सकाळी आपण 1 ग्लास दुधामध्ये 1 चम्मच हळद घ्यायची, त्याच्यामध्ये 2 लवंग कुटकुटून टाकायच्या आणि रोज सकाळी आपण जर हे घेतलं साध्या पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये जर घेतलं तर नक्कीच आपल्या जे एंडोथेलियम लेवलवर ज्या काही मायक्रोस्कोपिक जखमा होतात त्या भरून निघतात. कारण हे याच्यामध्ये ती हेल्दी प्रॉपर्टी आहे की जखमा चांगलं बऱ्या होण्यासाठी. तर त्याच्यामुळं काय होतं, या जखमा जर बऱ्या झाल्या ज्या आपल्या रक्तवाहिन्याच्या आतल्या वॉलमधल्या जखमा जर बरोबर झाल्या तर तिथलं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण जे आहे ते वाढून जातं. आणि नायट्रिक ऑक्साईड जर वाढलं तर त्याला फुलावा येतो, त्या रक्तवाहिन्या थोडा फुलतात आणि इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढण्यासाठी मदत होते. असं काही नाही की फक्त इंद्रियाकडच्या रक्तवाहिन्या फुलतात, आपल्या शरीरामधल्या हार्टकडच्या, ब्रेनकडच्या, गट सिस्टमकडच्या
सगळ्याकडच्या रक्तवाहिन्या फुलतात आणि त्याच्यामुळं आपली जे सिस्टम आहे ती नॉर्मलाईज होते आणि त्याच्यामुळं आपली काम इच्छा वाढते, आपल्याला प्रॉपर इरेक्शन येतं आणि आपल्या माइंडमध्ये अँझायटी डिप्रेशन कमी झाल्यामुळं आपल्याला टायमिंग वाढण्यासाठी किंवा त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला नक्कीच या हळद पावडरची मदत मिळते. म्हणून हा आजीबाईचा फॉर्म्युला जो होता पूर्वी काळामध्ये की जे सर्दी खोकला ताप आला तरी त्या पाजायच्या, तर त्याचप्रमाणे जर तुमचं सेक्च्युअल लाईफ हेल्दी ठेवायचं असेल तर नक्कीच डेली रुटीन बेसिसवर 1 ग्लास दुधामध्ये 1 चम्मच हळद टाकायची, 2 लवंग कुटून टाकायच्या आणि रोज सकाळी 9 वाजता आपल्या नाश्त्याच्या अगोदर जर तुम्ही हे कंझ्युम केलं तर तुमचं रक्तातील जे नायट्रिक ऑक्साईड आहे त्याचं प्रमाण वाढेल. कारण हे नायट्रिक ऑक्साईड सिंथेसिस आहे, म्हणजे नायट्रिक ऑक्साईडला बनवतं. तर त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला रक्तवाहिन्या ह्या फुलून जातात आणि आपल्याला चांगलं प्रॉपर इरेक्शन येण्यासाठी याची मदत होते. तर हे छोटे मोठे फॉर्म्युले असतात. जर रेग्युलर बेसिसवर जर कोणी याचा वापर करत असेल तर नक्कीच त्याचे बेनिफिट तुम्हाला ताबडतोब दिसून येतील. आणि हे सायंटिफिक स्टडी झालेले आहेत. सायंटिफिक स्टडी झाल्यानंतर बऱ्याच लोकांना याचा बेनिफिट झालेला आहे. आणि माझ्या क्लिनिकला येणाऱ्या जे काही माझे पेशंट असतात, आज मी 40 वर्षापासून त्यांना हे फॉर्म्युले सांगतो आहे आणि खरोखर त्यांना विदाऊट मेडिसिन, विदाऊट हेल्प ऑफ मी त्यांना चांगले रिझल्ट येतात, चांगले इरेक्शन मिळतं, चांगलं टायमिंग वाढतो आणि चांगली काम इच्छा वाढते. आणि हे जे काही मी फॉर्म्युले सांगतो असं काही नाही की फक्त पुरुषांसाठी सांगतो, कारण की सेक्च्युअल लाईफ हे दोघांनी जगायचं असतं, दोघांनी आनंदात एन्जॉय करायचं असतं. तर दोघांनी पण हे जे फॉर्म्युले वापरले तर नक्कीच दोघांच्या सेक्च्युअल लाईफवर याचा बेनिफिट खूप चांगला होतो. कारण की स्त्रियांना पण ओलावा निर्माण ठेवण्यासाठी किंवा क्लायट्रिस ग्रंथीची सेन्सिटिव्हिटी वाढण्यासाठी किंवा त्यांना ऑर्गॅझम येण्यासाठी, त्यांची अँझायटी डिप्रेशन कमी करण्यासाठी नक्कीच हा फॉर्म्युला तुम्ही आजमावून बघा. नक्कीच त्याचे रिझल्ट भेटतील. आणि जर काय रिझल्ट भेटले काय नाही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. अजून असेच नवीन नवीन फॉर्म्युले मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आणि ते जर तुम्ही बरोबर आत्मसात केले तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळतील. तुम्हाला कोणत्याही औषधाची गरजच भासणार नाही. धन्यवाद मित्रांनो.